पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेचा उत्साह दिसतोय। सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व मानाच्या पालख्यांचं आगमन झालेलं आहे, त्यामुळे विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी आलेले दिसत आहेत। तासन तास भाविक दर्शन रांगेमध्ये उभं राहावं लागत होतं। त्याचं कारण होतं की व्हीआयपी दर्शन मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर भाविकांची दर्शन रांग थांबवण्यात येत होती, त्यामुळे भाविकांना जवळपास 10 ते 11 तासांचा कालावधी पदस्पर्श दर्शनासाठी लागत होता। पण लोकशाही मराठीने ज्यावेळेस व्हीआयपी दर्शनाबाबत बातमी दिली, त्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंदिर समितीला आदेश दिले व्हीआयपी दर्शन बंद करण्याचं, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बदल झालेला दिसतोय। आपण आता दर्शन रांगेमध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकताय, माऊली किती वाजता दर्शन रांगेमध्ये तुम्ही थांबला होता? किती वाजता दर्शन रांगेत थांबला होता? आम्ही 4 वाजता. 4 वाजता. आता 9 वाजले. आता 9 वाजले. 4 वाजता उभं राहिला. 4. किती वाजता दर्शन रांगेमध्ये उभं राहिला होता? 2 वाजता. 2 वाजता उभं राहिला होता. म्हणजे 6 तासात दर्शन होतं तुमचं. 6-7 तास लागतात. कसं वाटतं दर्शन रांग? पांडुरंगाची कृपा आहे, सगळं करून घेतो. किती वाजता दर्शन रांगेत उभं राहिला? 2:30 वाजता उभं राहिलो. किती तासात दर्शन झालं? आता समजा 9ला दर्शन होत आहे आमचं. एकदम मस्त वाटतंय. भगवंताचं दर्शन. किती वाजता दर्शन रांगेत उभे राहिले? 2 वाजता. हे व्हीआयपी दर्शनामुळे वेळ लागत होता याच्या अगोदर, आता ते बंद झाल्यामुळे कुठेतरी दर्शन रांगेचा कालावधी कमी झाल्यासारखं वाटतं. छान झाले. कमी झाले. आणि 7 तासात दर्शन होते. 7 तासात दर्शन होतं. त्याच्या अगोदर किती वेळ लागत होता? 12, 14, 16 असं लागत होतं. आपण या ठिकाणी पाहिलं की यापूर्वी 12-14 तास भाविकांना लागत होते, मात्र तेच भाविक आता अवघ्या 6 ते 7 तासामध्ये विठुरायाचं पदस्पर्श दर्शन घेताना दिसत आहेत। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।